61वे पुरुष महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेतील बक्षीस वितरणाचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमात सर्वच गटातील वैयक्तिक पारितोषिके व सांघिक पारितोषिके वितरित केली जाणार आहेत। यामध्ये सर्वप्रथम आपण महिला गटाचे सांघिक पारितोषिक या ठिकाणी घेतोय। यामध्ये तृतीय क्रमांक विजेता महिला गटातील संघ आहे जो विभागून दिला जातो नाशिक जिल्हा। मी नाशिक जिल्ह्याच्या सर्व महिला खेळाडूंना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आपलं विभागून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी स्वीकारायचं आहे। 61वी पुरुष महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी खो खो स्पर्धेतील विभागून तृतीय क्रमांक प्राप्त केलेला संघ आहे नाशिक जिल्हा। सर्व खेळाडूंनी पुढे पुढे सरकत राहायचंय पटापटा आणि खाली बसायचं, फक्त कॅप्टन उभा राहील। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संघासाठी। आमच्या या महिला भगिनी पुरुषांच्या बरोबर अतिशय सुंदर खो खो खेळाचं प्रदर्शन करतायत। शाबाश बीडकर। यानंतर 61व्या पुरुष महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील महिला गटातील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे ठाणे जिल्हा। ठाणे जिल्ह्यातील महिला संघ खेळाडूंनी त्वरित व्यासपीठावर यायचंय। आयोजन समितीद्वारे दिला जाणारा आकर्षक चषक, राज्य संघटनेतर्फे दिले जाणारे प्रावीण्य प्रमाणपत्र या सर्व खेळाडूंना देऊन सन्मानित केले जाते। जोरदार टाळ्या। शाबाश। 61व्या कुमार मुली राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील महिला गटातील अंतिम सामन्यात उपविजेता ठरलेला संघ आहे पुणे जिल्हा। पुणे जिल्हा महिला संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो पण आपलं द्वितीय क्रमांकाचं उपविजेतेपदाचं चषक जे आयोजन समितीतर्फे दिले जाते, राज्य संघटनेतर्फे दिलं जाणारं प्रावीण्य प्रमाणपत्र स्वीकारून सहकार्य करायचं। सर्वांनी सामना पाहिलाय ना? सर्वांनी सामना पाहिलाय ना? दाद कशी द्यायला पाहिजे बरी सांगा, तुम्ही सांगा। टाळ्या बंद नाही पाहिजेत मित्रांनो। आपण मॅच पाहिला एवढ्या थंडीमध्ये, अतिशय रोमांचक सामना आपण पाहायला मिळाला। आणि 61वी पुरुष महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी महिला गटाचा प्रथम पारितोषिक विजेता संघ आहे अपनाजी धाराशिव। आयोजन समितीतर्फे दिला जाणारा आकर्षक चषक, राज्य संघटनेतर्फे दिले जाणारे प्रावीण्य प्रमाणपत्र देऊन या खेळाडूंचा व्यासपीठावर सन्मान केला जातोय। आणि या महासंग्रामाचा खो खो महासंग्रामाचा विजेता महिला गटातील विजेते महाराष्ट्र
चषक यानंतर पुरुष गटातील सांघिक पारितोषिके या ठिकाणी दिली जाणार आहेत। या पुरुष गटातील विभागून तृतीय क्रमांक प्राप्त संघ आहे सांगली जिल्हा। मी विनंती करतो सांगली जिल्ह्यातील खेळाडूंना कृपया आपण आपलं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आयोजन समितीतर्फे दिले जाणारे आकर्षक चषक व राज्य संघटनेतर्फे दिले जाणारे प्रावीण्य प्रमाणपत्र स्वीकारून यांचा सन्मान केला जातोय। डीजे आशिष एस मित्रांनो, काल तुम्ही नव्हता, सोलापूर संघासोबत टाय मॅच झाली होती सांगली संघाची आणि त्या टाय मॅच मधून पुढे आलेला हा सांगली संघ होता। या खो खो महासंग्रामाचा तृतीय पारितोषिकाचा मानकरी विभागून सांगली संघ। जोरदार टाळा, जोरदार टाळा। यानंतर विभागून तृतीय क्रमांक प्राप्त केलेला संघ आहे आपला जीव धाराशिव। धाराशिव जिल्हा आणि या धाराशिव जिल्ह्यातील खेळाडूंना आयोजन समितीतर्फे आकर्षक चषक आणि राज्य संघटनेतर्फे प्रावीण्य प्रमाणपत्र देऊन व्यासपीठावर सन्मानित केले जात आहे। या 61व्या पुरुष महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेतील 19 वर्ष वयोगटाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी जे खेळाडू नागपूरला जाणार आहेत त्यांनी त्वरित मंचाच्या समोर येऊन उपस्थित राहा। ट्रॅव्हल्स आलेली आहे। 19 वर्ष वयोगटाचे जे राष्ट्रीय स्पर्धा जबलपूर या ठिकाणी होणार आहे त्या खेळाडूंना आता रवाना करायचं। त्यांनी त्वरित आपलं बॅग किट घेऊन या समोर। मध्येच एक प्रोटोकॉल चुकवून एक बक्षीस समारंभ घेतोय। महिला गटातील सर्वोत्कृष्ट आक्रमकाचा पुरस्कार जातोय मैथिली पवार, धाराशिव जिल्हा। या खेळाडूला शालेय राष्ट्रीय स्पर्धेकरता जायचं आहे, त्याकरिता या मुलीचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। आकर्षक चषक आयोजन समितीतर्फे दिला जाणारा, त्याचबरोबर राज्य संघटनेच्या वतीने 5,000 रुपये रोख व आकर्षक व प्रमाणपत्र देऊन या खेळाडूचा सन्मान केला जातोय। मैथिली पवार, सर्वोत्कृष्ट आक्रमक, धाराशिव जिल्हा। पुरुष महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील नुकताच जो अंतिम सामना आपल्या सर्वांच्या समोर रोमहर्षकरित्या पार पडला, या स्पर्धेतील उपविजेता ठरलेला संघ आहे मुंबई उपनगर जिल्हा। मी मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण आयोजन समितीतर्फे दिला जाणारा आकर्षक चषक व राज्य संघटनेतर्फे दिले जाणारे प्रावीण्य प्रमाणपत्र या मंचावर स्वीकारायचे आहे। 61वी पुरुष महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी खो खो स्पर्धा। या खो खो महासंग्रामाचा द्वितीय पारितोषिकाचा विजेता मुंबई उपनगर। मुंबई मेरिकन सर्वांनी खेळ पाहिला, हात बांधू नका। 61वी पुरुष महिला राज्य अजिंक्यपद खो खो महासंग्राम आणि या महासंग्रामाचा विजेता आहे पुरुष गट डीजे आशिष पुणे। तिथे काय होणे आयोजन समितीतर्फे दिला जाणारा आकर्षक चषक व राज्य संघटनेतर्फे दिले जाणारे विजेतेपदाचे प्रावीण्य प्रमाणपत्र या ठिकाणी देऊन या सर्व पुणेकरांचा व्यासपीठावर सन्मान केला जातोय।
सुरेश गरगटे आणि प्रतीक वाईकर मागच्या वर्षी जो विश्वचषक झाला होता त्या विश्वचषकामध्ये भारताकडून खेळलेले खेळाडू आहेत जे की पुणे संघामध्ये खेळत होते. जोरदार टाळा, जोरदार टाळा. प्रत्येक पॉइंटला टाळी दिली, प्रत्येक डावीला टाळी दिली, प्रत्येक बॉलला टाळी दिली. यानंतर 61व्या पुरुष महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महिला गटातील संरक्षक ठरली आहे पुणे जिल्ह्याची आंतरराष्ट्रीय खेळाडू विश्वचषकाची कर्णधार प्रियांका इंगळे. मला सांगायला आनंद होतोय की प्रियंका ताई मुळची पिढीची आहे. सध्या जरी पुणे संघामध्ये खेळत असली ते बॅनर आपण पाहतोय. राज्य संघटनेतर्फे जन्मभूमीची बीड आहे. राज्य संघटनेतर्फे दिले जाणारे रोख 5,000 रुपये, आयोजन समितीतर्फे दिला जाणारा आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन प्रियांका इंगळे सर्वोत्कृष्ट संरक्षक या स्पर्धेतील. DJ आशिष SK. यानंतर या स्पर्धेतील महिला गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान ज्याला राज्य संघटनेने राणी अहिल्या या नावानं हा पुरस्कार वितरित केला जातो आणि या राणी अहिल्या पुरस्काराची विजेती आहे अश्विनी शिंदे धाराशिव. राणी अहिल्याबाई, राणी अहिल्या या नावाने ऑलराऊंडर परफॉर्मन्स साठी पुरस्कार दिला जातो. मित्रांनो, जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. आपला शेजारचा जिल्हा धाराशिव. राज्य संघटनेतर्फे दिले जाणारे रोख 10,000 रुपये, आयोजन समितीतर्फे दिले जाणारे आकर्षक चषक व प्रावीण्य प्रमाणपत्र ठेवून या खेळाडूचा मंचावरती सन्मान होतो. यानंतर 61व्या पुरुष महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेतील पुरुष गटातील वैयक्तिक पारितोषिके या ठिकाणी जाहीर होत आहेत. पुरुष गटातील सर्वोत्कृष्ट संरक्षकाचा पुरस्कार जातोय अनिकेत चेनवणकर, मुंबई उपनगर. राज्य संघटनेतर्फे रोख 5,000 रुपये, आयोजन समितीद्वारे दिला जाणारा आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन अनिकेत चेनवणकर सर्वोत्कृष्ट संरक्षक म्हणून सन्मान व्यासपीठावरती. यानंतर 61व्या पुरुष महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील पुरुष गटातील सर्वोत्कृष्ट आक्रमकाचा पुरस्कार जातोय सुरेश गरगटे, पुणे. आयोजन समितीतर्फे दिला जाणारा आकर्षक चषक व राज्य संघटनेतर्फे 5,000 रोख व प्रमाणपत्र देऊन सर्वोत्कृष्ट या स्पर्धेतील आक्रमक सुरेश गरगटे, पुणे जिल्हा. आंतरराष्ट्रीय खेळाडू विश्वचषक विजेता हा खेळाडू. यानंतर या स्पर्धेतील 61व्या पुरुष महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी दिला जाणारा मानाचा राजे संभाजी पुरस्कार जातोय शुभम थोरात, पुणे. राज्य संघटनेतर्फे रोख 10,000 रुपये, आयोजन समितीतर्फे दिला जाणारा आकर्षक चषक व प्रावीण्य प्रमाणपत्र देऊन शुभम थोरात राजे संभाजी पुरस्कार. बाजीरावांसारखी शेंडी आणि तशी धुरंधर रणनीती आणि पुरस्कार मिळतोय राजे संभाजी. यानंतर या स्पर्धेच्या सुरुवातीला जो आपण ध्वजाचा अनावराचा कार्यक्रम घेतला तसाच आता अवतरणाचा कार्यक्रम होतोय. सर्वांना विनंती, कृपया आपण जागेवर उभं राहायचंय. मान्यवरांना विनंती, कृपया आपण ध्वजा अवतरणासाठी नागपूरसाठी जे 19 वर्षाखालील शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी जे खेळाडू जात आहेत त्यांनी शांताई हॉटेल जवळ त्वरित पोहोचायचंय. आपली ट्रॅव्हल्स त्या ठिकाणी वाट पाहते.
बीडकरांनी या स्पर्धेवरती खूप सारं प्रेम दाखवलं. आपलं नाव लौकिक महाराष्ट्र खो खो मध्ये आपला एक चांगला दबदबा तयार केला आणि पुन्हा स्पर्धा घेण्यासाठी पुन्हा स्पर्धा देण्यासाठी आपण नक्कीच महाराष्ट्र खो खो ला विनंती करण्याची गरज पडणार नाही. या ठिकाणी महाराष्ट्र खो खो असोसिएशनचा ध्वज या ठिकाणी अवतरित केला जातोय आणि हा ध्वज मान्य श्री नवनीत कावत साहेब यांच्या हस्ते राज्य संघटनेचे सन्मान्य सरचिटणीस डॉक्टर चंद्रजीत जाधव यांच्याकडे पुढील स्पर्धेकरिता सुपूर्द केला जात आहे. आणि अमेच्युअर खो खो असोसिएशन ठाणेचा माफ करा अमेच्युअर खो खो असोसिएशन बीडचा ध्वज मान्य श्री डॉक्टर अशोक थोरात यांच्या हस्ते अवतरित करून जिल्हा संघटनेचे सचिव विजय जाहीर यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे. महाराष्ट्र खो खो असोसिएशनचा ध्वज या ठिकाणी सुपूर्द केला जातोय. दोन्ही वर घ्या खाल्ला असे ओढून असे वर घ्या. अमेच्युअर खो खो असोसिएशन बीडचा ध्वज मान्य श्री डॉक्टर अशोक थोरात सर यांच्या हस्ते अध्यक्ष ऋषिकेश शेळके व सचिव विजय जाहीर यांच्याकडे सुपूर्द केला जातोय. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमच्या बीड जिल्हा अमेच्युअर खो खो असोसिएशनचे अध्यक्ष ऋषिकेशजी शेळके, रमेशजी शिंदे उपाध्यक्ष, श्री विजयजी जाहीर सचिव आणि सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहून सामन्याचा आनंद घेतला. सर्व खेळाडूंचा परिचय आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या आणि आपल्या शुभ हस्ते खेळाडूंचा बक्षीस वितरित केलं. सर, बीड जिल्हा अमेच्युअर खो खो असोसिएशन आणि महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या वतीने आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करण्यात येत आहे. प्रसिद्धी देण्यासाठी आमच्याच बीडचे असलेले राजेंद्रजी बरकसे सर, राज्य प्रसिद्धी सदस्य महाराष्ट्र खो खो असोसिएशन यांनी सुद्धा प्रसिद्धी देऊन सर्व प्रेक्षकापर्यंत माहिती पाठवण्याचं काम केलेलं आहे. प्राध्यापक राजेंद्र बरकसे सर, अनिकेतजी काळे सर आहेत का? अनिकेत काळे सर, आपण जर इथं असाल तर कृपया व्यासपीठाकडे या. धन्यवाद सर. सर्व खेळाडूंना सूचना, महाराष्ट्राचे जे प्रातिनिधिक संघ या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे ते अवघ्या 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी जाहीर होतील. या ठिकाणी हॅलो प्रज्ञाशी निवड समिती या ठिकाणी अवघ्या 15 मिनिटांमध्ये कार्यकारी मंडळाची बैठक घेऊन त्यास निवडीस मान्यता देऊन या ठिकाणी 15 मिनिटांमध्ये संघ जाहीर होतील. निवड समिती सदस्यांनी मंचावर यायचं आहे. धन्यवाद सर, आपण आमच्याबद्दल एवढी आपुलकी व्यक्त केली. Welcome to Bede. Te quiero preguntar, alterado, progresivo, yo no he hecho misión, bueno, porque cuando salió la de...
यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य राहिलेले आहे आमचे सर्व मंडळींचं एक आम्ही सन्मान करतो आहोत. आमचे प्रफुल्ल हाटोटे राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत, त्यांचा सन्मान होतो आहे. शेळके सरांना विनंती करतो आणि कार्यकारिणी सोबत इकडे घे काय म्हणतोय जायचं की थांब गाडी चालली आमचे राष्ट्रीय प्रशिक्षक प्रफुल्ल हाटोटे यांचा एक सन्मान संपन्न होतो आहे. धाराशिव महिला संघ, धाराशिव महिला टीम आपल्याला विनंती मंचावर या. धाराशिव महिला टीम श्रीमती अश्विनी पाटील मॅडम, श्रीमती बांगर मॅडम आणि वर्षा कछवा मॅडम आपला छोटासा सन्मान करू इच्छित आहेत. हा वैयक्तिक सन्मान आहे धाराशिव संघासाठी. आमच्या प्रवीण कुमारजी बांगर साहेब पोलीस इन्स्पेक्टर यांच्या सौभाग्यवती यांच्या वतीने त्यांच्या जुन्या संघासाठी छोटस गिफ्ट आहे. आमच्या बीड नगरीमध्ये आल्याबद्दल पूर्ण धाराशिव संघासाठी एक गिफ्ट आहे त्यांच्या वतीने. ही खेळाची आपुलकी, खेळाडूबद्दल असलेलं प्रेम, ज्या की श्रीमती बांगर मॅडम सुद्धा खो खोच्या खेळाडू आहेत आणि घोगरे सरांच्या कन्या आहेत. भोसले हायस्कूलमध्ये घेतलेले हे खो खोचे धडे त्यांच्या अविरत स्मरणामध्ये आहेत आणि आज कर्तव्यासाठी असलेले पोलीस इन्स्पेक्टर प्रवीण कुमारजी बांगर हे बीडमध्ये स्थायिक आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या श्रीमती बांगर मॅडम या आपल्या जुन्या संघासाठी, धाराशिव संघासाठी त्यांच्याकडून वैयक्तिक गिफ्ट आहे.